नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडके चॅनल डबल अकॅडमी पुणे मध्ये। या ठिकाणी आज आपण पाहणार आहे सरळ सेवा भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे या ठिकाणी सुपरवायझर या पदासंबंधित सर्व ज्ञान आणि सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। जेणेकरून तुमच्या मनामध्ये जेवढेही काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली नाही तर या नंबरवर मला व्हॉट्सअपला तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं नाव, तुमचं शिक्षण आणि तुमची कास्ट, तुमचं वय आणि तुमचं काय प्रश्न आहे हा डिटेल्स मध्ये मला पाठवायचा आहे। मग प्रश्न 1 असो, 2 असो, 3 असो की 4 असो, ठीक आहे। कमेंट मध्ये प्रश्न जनरली मी या ठिकाणी रिप्लाय देतो, मात्र कमी प्रमाणात देतो। मला व्हॉट्सअपला जर केलं तर मी जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देऊ शकेल, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण पहिली गोष्ट अंगणवाडी सुपरवायझर पदाबद्दल या ठिकाणी आपण पाहणार आहे। याचा आपण या ठिकाणी वेतन सर्व या ठिकाणी सर्व माहिती पाहणार आहे। अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे हे अतिशय महत्त्वाचं पद असून महाराष्ट्रातल्या महिला बाल विकास विभागाचं हे पद आहे। तर या ठिकाणी सर्वात वरचं जे पद असते जिल्ह्याच्या ठिकाणी सीडीपीओ पद असते। सीडीपीओच्या अंडर मध्ये अंगणवाडी सुपरवायझर हे पद या ठिकाणी असते। हे पद दोन प्रकारे भरले जातं, एक भरले जाते सरळ सेवा मधून आणि एक भरले जाते डिपार्टमेंटल एक्झाम मधून। म्हणजे त्यांची जी अंतर्गत परीक्षा असते, अंतर्गत परीक्षेमधून हे पद भरले जाते। अंतर्गत परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविकांना किंवा मिनी अंगणवाडी सेविकांना कमीत कमी 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली आहे असे या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। मात्र अजून जाहिरात आल्यामुळे ज्यांचे 10 वर्षाला काही महिने कमी आहेत ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, कारण की आतापासून तयारी करू शकतात। तर आपल्याला आज या ठिकाणी पाहायचं आहे सरळ सेवा भरती अंगणवाडी परीक्षा। तर सुरुवात या पदासाठी तुम्हाला आपण पाहणार आहे वेतन किती भेटणार आहे। तर या पदासाठी जो ग्रेड पे आहे, ग्रेड पे म्हणजे मूळ पगार हा 4200 रुपये असून मिनिमम या पदासाठी तुमचं जे वेतन आहे ते 80,000 प्लस या ठिकाणी जाणार आहे। किती? 80,000 प्लस। तसंच हे जे पद आहे ग्रामसेवक प्लस तलाठी इत्यादी पदांच्या दीडपट यांना पगार आहे, दुप्पट पगार आहे। कारण की ग्रामसेवक तलाठीला त्यांचं म्हणजे मूळ वेतन आहे ते 2400 रुपये आहे। किती आहे? 2400 रुपये आहे। मात्र यांचं ग्रेड पे किती आहे? 4200। आणि हे जे ग्रेड पे आहे या ग्रेड पे वरच ठरतं की तुम्हाला किती पेमेंट द्यायचं। उदाहरणार्थ 10% जर तुमच्या पगारात वाढ झाली तर या ग्रेड पे मध्ये वाढ होते आणि त्या ग्रेड पे नुसार तुमचा भत्ता, तुमचं घराचं अलाउन्स, तुमचं भाडं, रेंट, ट्रॅव्हलिंग अलाउन्स काय असेल ते तुमचं आपोआप वाढत असते। त्यामुळे हे ग्रेड पे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। आता या पदासाठी पात्रता काय पाहिजे? सर्वात अगोदर शैक्षणिक पात्रता पाहणार आहे आपण आणि वयाची सुद्धा पात्रता पाहणार आहे। तर हे जे पद आहे या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जर म्हणसाल तर तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे। काय आहे? पात्रता या ठिकाणी गव्हर्नमेंटनं पदवी या ठिकाणी सांगितलेली आहे, ठीक आहे। काय सांगितलेली आहे? पदवी। परंतु या ठिकाणी त्यांनी काही असे विषय दिलेले आहेत त्या ठिकाणी अनिवार्य असं सुद्धा म्हटलेलं नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय फॉर्म भरू शकतात। तर त्याच्यासाठी त्यांनी काय काय विषय दिलेले आहेत? त्यांनी दिलेले आहेत बाल विकास हा त्यांनी विषय दिलेला आहे। तसंच दुसरे या ठिकाणी पोषण आहार अनिवार्य वगैरे यांनी सांगितलेलं नाहीये, त्यामुळे सगळेजण देऊ शकतात। पोषण आहार। 3 नंबर समाजशास्त्र। आता या ठिकाणी तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कोणतेही वर्षी जर समाजशास्त्र असलं तरी या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। तसंच 4 नंबर त्यांनी विषय दिलेला आहे शिक्षण। आता शिक्षण मध्ये कोण कोण येते या ठिकाणी? शिक्षण जो विषय ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे। जर तुमचं एमएड, बीएड जर तुम्ही झाले असेल तर हमखास ही परीक्षा देता येतेच, म्हणजे 100%। बाकी लोकांना 99% या ठिकाणी सांगत आहे, कारण की जुन्या अभ्यासक्रमानुसार, जुन्या पात्रतेनुसार त्यांनी अनिवार्य सांगितलेलं नाही। मात्र एवढे पद त्या ठिकाणी आवश्यक आहे असं सुद्धा सांगितलं नाही, पण त्यांनी असे विषयाची लिस्ट आपल्याला दिलेली आहे। तसंच या ठिकाणी पात्र झाले बालविकास, पोषण आहार, समाज विज्ञान किंवा 5 नंबर ज्यांचं होम सायन्स असते त्याला गृहविज्ञान असं म्हटले जाते। काय? गृहविज्ञान असं म्हटलं जाते। तसंच ज्यांचं बीएसडब्ल्यू किंवा ज्यांचं एमएसडब्ल्यू झालेलं आहे असे तर या ठिकाणी 100% क्वालिफाय आहेत, कारण की त्यांचं समाजशास्त्रामध्ये त्या ठिकाणी काय डिग्री असते। तर या ठिकाणी पात्रतेबद्दल आपण झालेलं आहे। कृपा करून पात्रतेसाठी मेसेज करू नका, कारण की डिटेल्स मध्ये सांगितले की अनिवार्य हे विषय सांगितलेले नाही, कोणत्याही विषयाची पदवी असणे आवश्यक आहे हे एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे। आता तुमचा प्रश्न झाला वय। आता आपण पाहिली पात्रता, आता काय पाहिली आपण?
पात्रता पाहिली, आता आपण पाहणार आहे वय। तर या पदासाठी वय किती पाहिजे? या पदासाठी वय पाहिजे खुल्या गटासाठी 38 वर्ष। काय पाहिजे? खुल्या गटासाठी 38 वर्ष वय पाहिजे। आणि जे विद्यार्थी मागास गटात येतात, मग ओपन सोडून सर्व गटासाठी वयाची पात्रता आहे 43 वर्ष। आणि या ठिकाणी जर अपंग किंवा दिव्यांग वगैरे असतील तर त्यांच्यासाठी बहुतेक या ठिकाणी 45 वर्ष वयाची पात्रता आहे। जे भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील किंवा दिव्यांग असतील अशांसाठी पात्रता आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी वयाची पात्रता आहे। मात्र जे विद्यार्थी ओपन गटात असतील आणि त्यांनी जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढलं असेल तर त्यांची 5 वर्ष वयाची मर्यादा ही काय वाढू शकते। कारण की सरकारनं पोलीस भरतीला तर ईडब्ल्यूएसला हे दिली सवलत, त्या अर्थी यांना सुद्धा देणार आहेत। कारण की ही जी जाहिरात आली होती जुनी 2019 ची जाहिरात आहे, त्या जाहिरातनुसार आता या ठिकाणी नवीन जाहिरात येणार आहे। कारण की जुन्यांची परीक्षा प्लस त्यामध्ये नव्यांचं ऍड या ठिकाणी फॉर्म होणार आहे। तर ही परीक्षा साधारणतः मे महिन्याच्या आसपास, कारण की या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या बी एक्झाम आहेत त्या जवळपास पुढे ढकलल्या जात आहेत। तर मे महिन्याच्या आसपास ही परीक्षा होण्याची काय शक्यता आहे। कारण की या महिन्यापर्यंत अजून जाहिरात आलेली नाही किंवा जुने फॉर्म जे एडिट करायचे आहेत त्यांची सुद्धा सुविधा या ठिकाणी अजून उपलब्ध झालेली नाहीये। ज्यांनी जुने फॉर्म भरले असतील त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाही, फक्त त्यांना एवढंच अपडेट करायचं आहे की जे एससी बीसी मध्ये असतील त्या काळामध्ये त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर ईडब्ल्यूएस ठेवायचं आहे। अन्यथा तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला ओपन गटामध्ये काय तुमचा आपोआप ट्रान्सफर होणार आहे। त्यासाठी ज्यांनी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढलं नसेल त्यांनी ईडब्ल्यूएस काढून ठेवायचं आहे। तसंच बाकी जेवढे पण इतर लोक आहेत त्यांनी सुद्धा नॉन क्रिमिनल वगैरे जे असतील ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची व्हॅलिडिटी फॉर्म भरायच्या दिवशी तुम्हाला गडबड होणार नाही। कारण की आता टेट भरतीसाठी काय झालं, एकदम सरकारनं फक्त 8 दिवसाची मुदत दिली फॉर्म भरण्यासाठी। 8 दिवसामध्ये नॉन क्रिमिनल हे कोणीही काढू शकत नाही। 8 दिवसामध्ये नॉन क्रिमिनल हे कोणीही काढू शकत नाही। त्यामुळे बऱ्याच जणांचे नॉन क्रिमिनल हे काही या ठिकाणी उपलब्ध झाले नाही। त्यामुळे तुमचं तसं होऊ नये म्हणून तुम्ही डॉक्युमेंट्स काढून ठेवा। डॉक्युमेंटसाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जी लिंक आहे तिथे लिंक दिलेली आहे मी, नाही तर मला असा मेसेज करा या नंबरला की मला अंगणवाडी भरती डॉक्युमेंटची लिस्टचा व्हिडिओ मला पाठवा, मी तो तुम्हाला पाठवून देईन। ठीक आहे। वय झालं, शिक्षण झालं। आता ठिकाणी जाहिरात कधी येईल ते सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जाहिरात ही येणाऱ्या महिन्यामध्ये येणार आहे आणि परीक्षा ही मेच्या पुढे जाणार आहे। तर या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू आहे। ज्यांना परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे जेवढे त्यांचा अभ्यासक्रम आम्ही सांगणार आहे त्यांचे सर्व विषयाचे लाईव्ह क्लास असतील। म्हणजे प्रत्येक लेक्चर डेली जवळपास तुमचे 4 लेक्चर असतील, कमीत कमी 3 आणि काही दिवस 4 लेक्चर असतील, ज्याच्यामध्ये जो आयसीडीएस आहे महिला बाल विकासाचे कायदे ते सगळे त्या ठिकाणी आपण घेणार आहे। लाईव्ह क्लास असतील। नंतर त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला काय फ्री मध्ये भेटणार आहेत, मात्र ऍप्लिकेशनवर टाइमर लावून। तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड क्लास सुद्धा भेटतील, म्हणजे तुम्ही तुमच्या टाइमनुसार रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पाहू शकता। उदाहरणार्थ तुम्ही 8 वाजता तुम्ही स्वयंपाक करत असाल तर नंतर तुम्ही ते लेक्चर नंतर सुद्धा पाहू शकता किंवा दुसऱ्या दिवशी पाहू शकता। विशेष म्हणजे एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, 1दा 2दा 3दा 4दा। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये जे लेक्चर आहेत ते रेकॉर्डेड अपलोड केलेले आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर नेटवर्क नसेल वायफाय मध्ये जाऊन तुम्ही जर डाउनलोड करून घेतलं तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा नेटवर्क नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही काय पाहू शकता। तसंच या बॅच मध्ये तुम्हाला ई नोट्स, ई बुक नोट्स किंवा सर्व विषयाच्या नोट्स ह्या फ्री देण्यात येणार आहेत। मात्र फ्री कशा, ऍप्लिकेशन मध्ये टाकलेले असतील, तुम्हाला तिथे वाचता येतील। पीडीएफ डाउनलोड करता येणार नाही किंवा म्हणजे डाउनलोड होईल मात्र ऍप्लिकेशन मध्ये, मात्र बाहेर त्याची प्रिंट काढता येणार नाही। ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल ते या ठिकाणी टेस्ट सिरीज, स्पेशल टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकतात। ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल ते नोट सुद्धा घरपोच या ठिकाणी मागवू शकतात। तर आता या ठिकाणी सगळे प्रश्न झाले, आपण आता पाहणार अभ्यासक्रम काय काय दिलेला आहे तो। या ठिकाणी महिलांना खरंच ही अतिशय सुवर्ण संधी असते, कारण की या ठिकाणी अतिशय चांगलं पद आहे। आता या ठिकाणी आपण पाहणार आहे अभ्यासक्रम। आपण या ठिकाणी काय पाहणार आहे, अभ्यासक्रम पाहणार आहे। या अभ्यासक्रमामध्ये पहिली गोष्ट आपण अभ्यासक्रमामध्ये काय तुमचा 100 प्रश्न असतील। किती? 100 प्रश्न असतील आणि या 100 प्रश्नाला 200 गुण असतील। किती? 200 गुण असणार आहे। ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे। कशा स्वरूपाची? ऑनलाईन स्वरूपाची।
ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे। तसंच दुसरी गोष्ट, या परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी जो कालावधी आहे तो तुमचा 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे। किती? 90 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 गुण मिळणार आहे। तसंच या ठिकाणी या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाहीये। या परीक्षेमध्ये तुमची काय निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी असणार नाही आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणं काय आवश्यक आहे। तर या ठिकाणी आता आपण अभ्यासक्रम बघूया की अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे, त्याची पुस्तक यादी सुद्धा आपण पाहणार आहे। आणि या पुस्तक यादीसाठी कृपा करून मला मेसेज करू नका, इथून जे आहे ते नोट डाऊन तुम्ही घ्यायचे आहेत की कोणतं पुस्तक वापरायचं कोणतं नाही, ठीक आहे। तर या ठिकाणी 100 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे 25 प्रश्न आणि 50 गुण हे कशासाठी? तुम्हाला मराठी व्याकरणसाठी। मराठी व्याकरणसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं काय पुस्तक वापरायचं आहे? कोणाचं पुस्तक? बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे। दुसरा विषय या ठिकाणी तुमचा आहे 25 प्रश्न 50 गुण इंग्रजी व्याकरण आहे। इंग्रजी व्याकरणसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं काय पुस्तक वापरायचं आहे? कोणाचं? बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे। नंतर तिसरा तुमचा विषय आहे या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता। तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचे 10-10 प्रश्न या ठिकाणी येणार आहेत। हा विषय सुद्धा 25 प्रश्न आणि 50 गुण साठी आहे। जनरली यामध्ये 12 ते 13 प्रश्न हे बुद्धिमत्ताचे येतात आणि गणिताचे प्रश्न कमी येत असतात। तर या ठिकाणी सतीश वशे सरांचं पुस्तक आहे, जे याला काय म्हटलं जाते? फास्ट ट्रॅक मॅथ आणि फास्ट ट्रॅक रिझनिंग, किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे। कोणाचं? पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। किंवा तुमच्याकडे जर नितीन महाले सरांचं पुस्तक असेल तर हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता। नंतर चौथं या ठिकाणी पुस्तक आहे ज्याला म्हटलं जाते जीके। जीके साठी तुम्हाला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे, मात्र तात्याच्या ठोकळ्यामधील सर्व चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी नाही आहेत। आणि चौथं जे पुस्तक आहे 5वं, त्याला म्हटलं जाते चालू घडामोडी। चालू घडामोडीचे जे पुस्तक आहे ते लक्षवेध नावाचं मासिक आहे। या लक्षवेध नावाच्या मासिक मधून तुम्हाला चालू घडामोडी करायचा आहे। गणित या ठिकाणी जीके हा जो विषय आहे 25 प्रश्न म्हणजेच 50 गुणासाठी काय विचारला जातो? किती? 25 प्रश्न 50 गुणासाठी विचारला जातो हा चालू घडामोडी विषय, सॉरी जीके विषय। तसंच या ठिकाणी तुम्हाला 6वा जो विषय आहे त्याचं नाव आहे आयसीडीएस। आयसीडीएस या टॉपिक, आयसीडीएस म्हणजे महिला व बालक यांच्या विषयीचे कायदे, हा तुम्हाला या ठिकाणी काय आहे? विषय आहे। या विषयाचे तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा। त्यासाठी आपल्या डबल अकॅडमीने नोट्स काढलेले आहेत, त्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता। तसंच मित्रांनो या ठिकाणी हे जे पुस्तक आहेत, या सगळ्या पुस्तकाची जी प्राइस आहे, तुम्हाला जर या ठिकाणी ऑनलाईन मिळत नसतील तर तुम्ही या नंबरवर पेमेंट करून हे पुस्तक घरपोच मागवू शकता। साधारणतः हे पुस्तक मार्केटमध्ये गेलं तर या ठिकाणी 300 रुपये 300 रुपयाच्या आसपास हे पुस्तक मिळतात। गणित बुद्धिमत्ता एक पुस्तक 350 रुपयाच्या पेक्षा जास्त आहे, 358 360 रुपयाच्या आसपास आहे। जीकेचा जो ठोकळा आहे तात्याचा, हा साधारणतः 500 रुपयाचा ठोकळा या ठिकाणी आहे। लक्षवेध घडामोडी पुस्तक 140 रुपयाचं आहे। आणि आयसीडीएसच्या नोट्स या ठिकाणी अजून आपल्या तयार, तुम्ही काय मला या ठिकाणी कॉल करून मागवू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुस्तक घेताना मार्केटमध्ये जाऊन एखादं असं अंगणवाडी भरती परीक्षा नावाचं पुस्तक मागवू नका, कारण की त्यात सगळा अभ्यासक्रम कव्हर केलेला नसतो। प्रत्येक विषयाला स्पेशल पुस्तक वापरा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील। उदाहरणार्थ या ठिकाणी एखादं पुस्तक आहे, समजा मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये 600 पेजेस आहेत। किती? एवढं पुस्तक आहे, 600 पेजेस आहेत। परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा की हे जे मराठीचं पुस्तक आहे याचेच ऑलरेडी 400 पेजेस आहेत, याचे 400 पेजेस आहेत, याचे 500 पेजेस आहेत। एका पुस्तकाचे 500 पेजेस आहेत। म्हणजे हे 5000 पेजेसचं पुस्तक फक्त 600 पेजेस मध्ये बसणार का? नाही बसणार। त्यामुळे तुम्हाला मार्क सुद्धा तसे कमी पडणार आहेत। आलं लक्षात? त्यासाठी स्पेशल पुस्तक कोणीही घेऊ नका। त्यामध्ये काही लिहिले नाही, 2-3 पानं आयसीडीएस नावाचे असतात, बाकी सगळं जे आहे शॉर्ट असते। परीक्षेच्या काळात तुम्ही 1 महिन्याच्या अगोदर घेतलं चालू शकते, मात्र आतापासून ते घेऊ नका। हे पुस्तकं या ठिकाणी किमती आहेत। ज्यांना या ठिकाणी पुस्तकं लागत असतील घरपोच, ते या नंबरवर पेमेंट करून सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता। नाही तर तुमच्या जवळच्या दुकानामध्ये सर्व विषयाचे पुस्तकं तुम्हाला मिळणार आहेत, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता। ओके, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, अभ्यासक्रम कळला असेल। आयसीडीएस अजून डिटेल जो अभ्यासक्रम आहे त्याचा स्पेशल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवणार आहे, तो तुम्ही पाहू शकता। काही प्रश्न असतील तर हा माझा नंबर आहे, याच्यावर करू शकता। ज्यांना घरपोच नोट्स पाहिजे असतील, आता ज्यांना बॅच लावायचे नाही, नोट्स पाहिजे असतील, त्यांनी नोट्ससाठी हा नंबर या ठिकाणी काय डायल करायचा किंवा याच्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे पीडीएफ, त्यांनी सुद्धा या नंबरवर संपर्क करायचा आहे। ज्यांना टेस्ट सिरीज घरपोच त्या ठिकाणी पाहिजे असतील पीडीएफ किंवा
या ठिकाणी घरपोच, तर ते सुद्धा या नंबरवर काय संपर्क करतील। हा व्हिडिओ इथेच थांबवतो। आशा करतो तुमच्या प्रश्नाची उत्तर कळले असतील। त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका। तसंच बॅचेस जॉईन करण्यासाठी या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे हे आपलं ऍप्लिकेशन आहे, असं प्ले स्टोरला सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।